बीडमध्ये काही सरपंचांना हा तणाव सर्व मिटण्यासाठी एकत्रितपणे येऊन जिल्हाधिकारी आणि एसपीशी भेट घेतलेली आहे. त्यांनी एक सांगितलेलं आहे, गुन्हेगार कोणत्या जातीपातीचा आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही, त्याच्यावर कारवाई कठोरपणे झाली पाहिजे, या मताशी आम्ही सर्वजण सहमत आहोत. परंतु याचं लोन, या खुनाचं, याचा धमक्यांचं सत्र या बीडमध्ये चालू नये म्हणून कोणत्याही गावामध्ये किंवा कोणत्याही सरपंचावर कोणत्याही प्रकारचा हल्ला झाला तर सर्वजण मिळून त्याचा निषेध करतील आणि सर्वजण एकत्रितपणे त्या गुंड प्रवृत्ती विरुद्ध लढायची भूमिका त्या सरपंचांनी घेतली. त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि सरकार असे जे सरपंच सर्वजण आहेत त्याच्या पाठीशी ठामपणे उभे सुद्धा आहेत. मला वाटतं की हे सिडको शिवसेनेकडे कायम राहावं. नाही, सिडको तर शिवसेनेकडे असावंच ना. मी राजीनामा दिला याचा अर्थ माझ्या जागी कुणाची तरी नेमणूक ही शिवसेनेच्याच माणसाची झाली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि त्या खात्याचा मंत्री सुद्धा एकनाथ शिंदे साहेब आहेत. म्हणून चेअरमनची निवड ही शिंदे साहेबांना विचारूनच केली जाईल असं एकंदर चित्र आहे आणि ते वरिष्ठ पातळीवर ते दोन्ही नेते एकत्र बसून ह्याच्यावर निर्णय घेतील. सैफ अली खान प्रकरणामध्ये पोलीस यंत्रणा पूर्ण मुंबईची कार्यरत झालेली आहे. आरोपीच्या मागे लागलेले आहेत. एक होता की दोन होते हे याचा सर्व तपास चालू आहे. मला वाटतं एकाला पकडल्याची बातमी काही मी ऐकलेली आहे. परंतु विरोधकाला काही काम नसल्यामुळं प्रत्येक गोष्टीला जातीय रंग देणं, जातीवर घेऊन जाणं हे त्यांचा मूळ अजेंडा ठरलेला आहे. दरवेळेला सांगायचं सैफ अली खान आहे ना, मग त्यांना त्यांच्या जीवाला धोका आहे. मग तो शाहरुख खान आहे ना, त्याला धोका आहे. अरे कधी तुम्ही तरी जातीच्या पलीकडे जाऊन बोला ना. जो चोर होता त्या चोराने त्या पळून जाण्याच्या याच्यामध्ये सैफ अली खानवर वार केलेला आहे. एवढं तपासामध्ये निष्पन्न झालंय. आता त्याची जात कोणती आहे याला अटक केल्याच्या पहिलेच यांचं सुरू होतोय की तो असा होता, तो तसा होता. मला वाटतं या विरोधकाला जातीय रंग देण्यामध्ये जास्त इंटरेस्ट दिसतोय. समाज एकत्रित राहू नये हा विरोधकाचा प्रयत्न आहे. परंतु लोकांच्या लक्षात आलंय की जातीचं पातीचं राजकारण करणारे हे जे काही विरोधक आहेत यांना आता लोक थारा देत नाहीत. मला वाटतं माझ्या जातीचं राजकारण करणाऱ्यांना नोटिसा दिल्या पाहिजे. 100% दिल्या पाहिजे. घटनेने तुम्हाला अधिकार दिला तर काही बोंबलणार का तुम्ही? समाजामध्ये तेढ निर्माण करू नये किंवा होता कामा नये हे सुद्धा कायद्यात लिहिलेले आहे. आणि असं जर कोणी करत असेल तर त्यांना कायदेशीर नोटिसा सरकारने बजावल्या पाहिजेत, त्या पोलीस स्टेशनने बजावल्या पाहिजेत आणि भविष्यामध्ये ती कठोर कारवाई यांच्यावर सुद्धा झाली पाहिजे. तुम्हाला समाजाचा संरक्षण करता जर स्वतःला समजत असाल, समाजसेवक जर समजत असाल तर असे बेछूट हे तुम्हाला एक्झाम्पल देऊन किंवा असं वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण होते याचं भान या लोकांनी राखलं पाहिजे. सध्या अनेक प्रश्न विचारले जात आहेत. सिडको हे महामंडळ आता कोणाकडे जाईल? आपण राजीनामा दिलाय का? मी सिडकोचा आता मंत्री झाल्यामुळं मला दुसरं पद ठेवता येत नव्हतं म्हणून मी कालच कॅबिनेटच्या नंतर मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा ऑलरेडी सुपूर्द केलेला आहे. आता याच्यावर कुणाला नेमणूक करायची हा सरकारचा अधिकार आहे. परंतु एक निश्चित आहे, सिडकोच्या माध्यमातून चांगल्या जनतेची कामं करता येतात हे मी काही अल्प कालावधीमध्ये दाखवून दिलेलं आहे. ती स्पीड येणाऱ्या चेअरमनने ठेवावी आणि चांगलंच सिडको चालवावं असं माझं सुद्धा त्यांना शुभेच्छा असणार आहे. मध्ये तेढ निर्माण होती असं नाही वाटत? कारण एकीकडे सुरेश धस भाजपचे नेते आहेत, दुसरीकडे धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत आणि एक शिवसेनेचा तिथला मेन जो गट आहे तो देखील यामुळे नाराज आहे कारण बदनामी ही महायुतीची होतीये. नाही, निश्चित आहेत. आता हे काही जे स्टेटमेंट चाललेले आहेत त्याची कारणं वेगवेगळी आहेत. परंतु याचा परिणाम काही जरी बोललं तरी थोडा बहुत त्या युतीवर होतो. म्हणून या संदर्भामध्ये वरिष्ठ नेत्यांनीच या इतर नेत्यांना समज दिली पाहिजे किंवा त्यांना सांगितलं पाहिजे. दोघंही ज्येष्ठ नेते आहेत. ठीक आहे, धनंजय मुंडे असतील की आणखीन धस असतील, यांनी आता स्टेटमेंट देण्यापेक्षा त्या आरोपीला शिक्षा कशी होईल याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. पण नाराजी होते शिवसेनेची. थोडी नाराजी होणारच ना. इनडायरेक्टली ही सरकारची बदनामी होतेच आहे. म्हणून या प्रकरणामध्ये आपण कसोशीजन तपास करतोय. आरोपींना अटक केलेली, त्यांना मोक्का लावलेला आहे. तरी हे लोकांची जी काही मानसिकता होते याच्या विरोधात तो त्याच्या विरोधात तो, पण त्यांचा इनडायरेक्टली इफेक्ट हा सरकारवर होतो हे नाकारता येणार नाही.